हॅलो, हाय, नमस्कार. तर बघा, आपल्याला कधी चपाती भाजी खाऊन रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असा पदार्थ झटपट बनवू शकता. तर मी आज मस्त छान गव्हापासून बनवणार आहे. तर बघू शकताय, मी इथं 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मोठे चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही. आणि जेवढ्या काय भाज्या असतील ना तेवढ्या आपण घालू शकतो आवडीनुसार. तर मी इथं कोबी खिसून घेतलेला आहे, शिमला मिरची एक बारीक कट करून घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतली आणि छोटे एक गाजर होतं ते खिसून घातलेलं आहे. तर बघू शकताय तुम्ही. आणि या सर्व भाज्या एक एक करून आपल्याला करून घ्यायच्या. तर मी कोबी घालून घेतला, शिमला मिरची घालून घेतली. बघू शकताय पूर्ण सर्व भाज्या घालून घेतलेल्या आहेत आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय मी तर 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं घालून घेतले अर्धा चमचा आणि थोडंसं मीठ घालून हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं. तर मी इथं थोडंसं तिखट पाहिजे म्हणून तिखट घातलेलं आहे. सगळं घालून घेतले तिखट. तर बघू शकताय. आणि यामध्ये आपल्याला बाकीचे राहिलेले आपले मसाले घालून घ्यायचे आहेत. तर मी आता हळद वगैरे घालून घेणार आहे. तर बघा, मी थोडीशी हळद घेतली, अर्धा चमचा छोटा हळद घेतलेली आहे कलर छान येण्यासाठी. आणि धना पावडर 1 चमचा घेतलेली आहे. माझ्याकडे होते म्हणून घातली, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तर थोडंसं चवीपुरतं 1 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता हे पूर्ण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला याचं पीठ बनवायचं आहे. तर बघू शकता मी पाणी घेतले, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचे. एकदम पाणी घातलं तर आपल्या पिठाच्या गुठळ्या तयार होतील. म्हणून मी थोडं थोडं पाणी घालून असं पीठ छान असं करून घेणार आहे, मळून घेणार आहे छान असं. तर बघू शकताय, मस्त असं आपलं हळूहळू मी पीठ सर्व मिक्स करून घेते आणि पीठ 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे. तर बघू शकताय मी पॅन घेतलेला आहे आणि पॅन आपला गॅस हे केला आहे, चालू केला आहे आणि त्याच्यावरती गरम करायला ठेवला होता. तर यावरती मी तेल घेतलं आणि उलटण्याच्या साहाय्याने सर्व तेल असं पॅनवरती पसरून घेतलेलं आहे. तर पॅन छान असा गरम झालेला आहे. फुल गॅसवर आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आता यावर मस्त छान असे आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने, तर मी तर पळीच्या साहाय्याने बघा छान असा आपल्याला होता येईल एवढा पण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता, मी इथं छोटे बनवले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकताय. तर बघा, मस्त छान असे पातळ छान जाळीदार असे धिरडे बनतात. तर खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ माझा स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तर बघा छान असं सर्व बाजूने करून घेतले आणि थोडंसं कोरडं झालं ना की यावरती मी थोडंसं झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवलं ना की छान असे आपले धिरडे बनतात. तर बघा, मी तर झाकण ठेवून घेणार आहे, असं निघतच नाही, चिटकून बसतं तव्याला. तर मी झाकण ठेवून घेतले आणि आपलं झाकण ठेवून झाल्यावरनं बघा छान असं सर्व कडा सुटतात तव्यापासून. तर बघा छान असं किती इझिली सर्व असं पालटते. तर बघा छान असं किती कलर तर छान आला आहे, तांबूस कलर, आणि खूप असे क्रिस्पी बनतात आपले धिरडे. तर बघा छान असं. तर मी बाजू पलटून घेतली आहे धिरड्यांची. तर गडबड न करता छान असं लो फ्लेमवर, गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी. तर मी असं उलटण्याच्या साहाय्याने भाजून घेत आहे. तर बघू शकताय, मस्त अशी आपली रेसिपी आहे आणि खूप क्रिस्पी बनतात. लहान मुलांना आवडतील आणि मोठ्यांनाही आवडतील अशी आपली रेसिपी आहे. तर बघा कलर खूप छान येतो. तर बघा आपले धिरडे तयार होत आलेले आहेत. तर मी खूप कमी गॅसवरती मी भाजून घेतले होते, त्याच्यामुळे छान क्रिस्पी झालेले. तर बघा आपले धिरडे बनवून तयार होत आहेत. तर बघू शकताय, थोडासा वेळ लागेल धिरडे भाजायला, पण छान असे बनतात. तर बघू शकताय आपले धिरडे बनवून तयार झालेले आहेत. मस्त जाळीदार असे धिरडे झालेले आहेत. आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मी शेंगदाण्याची चटणी बनवली होती घरात आणि मऊ असे लुसलुशीत पण झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही.
तर नक्की माझी रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माझ्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा माझ्या चॅनलला. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.